आज मी रेसिपी व्हिडिओ नाही तर एक छोटा व्लॉग बनवला आहे। इतकी मस्त थंडी होती, गुलाबी गुलाबी थंडी, इतके छान धुके। नंतर सकाळी आमच्या मैत्रिणींनी सगळ्यांनी मिळून प्लॅन केला की आज मस्त कुठेतरी आउटिंगला जाऊ। नंतर सकाळी पहिले मॉर्निंग वॉकला जाऊन आले, थंडी थोडी कमी होऊ दिली। नंतर मी मॉर्निंग वॉकला जाऊन आले। मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यानंतर आमच्या इथे एक फुलांचा मळा आहे, इतका छान मळा आहे, इतकं छान वाटलं, फ्रेश वाटलं। नंतर आम्ही एक प्लॅन केला की सगळ्यांनी एक गेट टुगेदर करू। सगळ्या मैत्रिणींनी मिळून एक बराको म्हणून आमच्या इथे हॉटेल आहे, तिथे गेलो। तिथे सगळ्यांनी खूप धमाल केली। सगळ्या मैत्रिणींची छोटी छोटी मुलं होती, माझी मोठी मुलं, त्यामुळे माझे मोठी मुलं काही आली नाही, पण माझ्या मैत्रिणींची सगळ्यांची छोटी छोटी मुलं होती। हे बघा, ही माझी बेस्ट फ्रेंड, हिने सुद्धा खूप मज्जा केली। त्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर इतकं छान वाटलं, इतकं मस्त आहे हा प्लेस। तुम्ही नाशिकला जर आले तर एकदा नक्की या बराको हॉटेलला व्हिजिट द्या। अगदी छान जेवण, टेस्ट पण अगदी घरच्यासारखी। त्यामुळे आम्ही मैत्रिणींनी खूप धमाल केली। तिथे गेल्या गेल्या कोणाचा मेकअप चालू झाला तर कोणी फोनमध्ये लागलं। ही माझी बेस्ट फ्रेंड, हिला तर पहिले मेकअप शिवाय तर अजिबात होत नाही। गेल्या गेल्या तिचं पहिले मेकअप चालू झालं। आम्ही सगळे तिला खूप हसत होतो। नंतर काही वेळांनी काय झालं की बाकीचे फ्रेंड्स पण जे नव्हते आलेले ते पण सगळे आले। एका ठिकाणी बसलो, गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि कुठेही गेलो तर पहिले रील बनवायचेच हे घरूनच ठरलेले असते। त्यामुळे कोणते करायचे हा सगळ्यांनी आपले आपले रील काढले, वेगळे वेगळे रील बनवले। इतकं छान प्लेस आहे हा, तुम्ही एकदा नक्की इथे या। त्यानंतर आम्ही एका तिथे ओपन प्लेस आहे तिथे पण बसलो, तिथे खूप गप्पा गोष्टी केल्या। इतकी मज्जा केली, अगदी सगळे पोट धरून धरून लोटपोट होऊन हसत होते। अशी धमाल आठवड्यातून एकदा तरी झाली पाहिजे किंवा महिन्यातून तरी झाली पाहिजे। हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा, आम्ही जेव्हा फोटोज काढत होतो तेव्हा हा सुद्धा पोज घेऊन उभा राहिला। एक मैत्रिणीचा मुलगा तर माझ्याबरोबर खेळायला लागला। ही छोटी छोटी मुलं होते। आमच्या या मैत्रिणींपैकी एका मैत्रिणीचा मुलगा मोठा, तो या छोट्या छोट्या मुलांना हँडल करत होता, खेळवत होता। त्यातल्या त्यात माझी एक मैत्रीण आहे, तिला रील काढायचे फार वेड। त्यानंतर रील काही जमेना, एकीची मान इकडे एकीची मान तिकडे, काहीतरी वेगळंच होत होतं। त्यामुळे खूप ट्राय केल्यानंतर एक रील काढला आम्ही आणि तो पोस्ट केला। त्यानंतर माझ्या ह्या मैत्रिणीच्या मुलाला खूप भूक लागली, त्याचं चाललं होतं भूक लागली। नंतर तिथे आम्ही छान एक पनीरची भाजी मागवली। इतकी मस्त भाजी होती, तिथली टेस्ट पण खूप छान आहे। मिक्स व्हेज कबाब होतं मसाल्यामध्ये, थोडी ग्रेव्ही होती, ती पण इतकी छान होती भाजी। त्यानंतर आम्ही जेवणाची छान मज्जा घेतली, तिथे दिवसभर राहिलो। लहान लहान मुलांनी तर खूप मजा केली आणि अगदी आठवणीत राहावं असं हे ठिकाण आहे। तर नाशिकला आल्यानंतर तुम्ही एकदा नक्की या बराको हॉटेलला व्हिजिट द्या, सुला वाईनजवळच आहे। आणि माझ्या छान रेसिपीज बघण्यासाठी मला यूट्यूबला, इंस्टाग्रामला सबस्क्राईब करा। कसा वाटला व्लॉग नक्की सांगा। बाय बाय।